बर्गर किंगचे वेजी स्ट्रिप्स घरी ट्राय केलात? नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे हाऊस किचनच्या नवीन भागात. चला तर मग आता आपण पटकन कृतीकडे वळूया. इथे मी 1 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे, त्यामध्ये एक छोटा क्यूब बटरचा घातलेला आहे आणि आपण बटर पूर्णपणे वितळून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी ग्रेटेड आलं लसूण 2 टेबलस्पून घेतलेला आहे, त्याला आपण परत परतून घेणार आहोत आणि आता आपण ह्यामध्ये सगळे वेजीज घालणार आहोत. तर सर्वात पहिले इथे मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे, त्या पण मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याला परतून घ्यायचंय. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन कलरचा झाला की मग आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला गाजर घालणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी उकडून घेतलेले आहेत कॉर्न, ते पण आपण यामध्ये घातलेले आहेत. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर, धणे जिरे पूड, काळी मिरी आणि गरम मसाला हे सगळे 1 टेबलस्पून घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मग याला छानपैकी परतून घ्यायचंय. मसाला शिजला की त्यानंतर आपण ह्यामध्ये उकडलेले किसून घेतलेले बटाटे घालणार आहोत. मग याला परत नीट परतून घ्यायचंय. त्यानंतर 1-2 मिनिटं शिजवल्यावर आपल्याला ह्यावरती चॉप्ड कोथिंबीर घालायची आहे आणि परत याला मिक्स करून घ्यायचंय. मिश्रण थोडं थंड झालं की आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घेऊ शकता. इथे मी नॉर्मल पेपर घेतलेला आहे, त्यावरती थोडं बटर लावून हे सगळं मिश्रण त्यावरती घालून आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. 1 तासासाठी आपण ह्याला सेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ह्याला एका चॉपिंग बोर्डवर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला त्याचे स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत. तुम्ही असंच 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि मुलांना किंवा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही याला फ्राय करू शकता. तर आता स्लरी म्हणजेच कोट करण्यासाठी जे लागणार आहे त्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे, कारण ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती आपल्याला एकदमच पातळ किंवा एकदमच थिक ठेवायची नाही आहे. तर आता ह्याला फेटता फेटता आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि अशी एक कन्सिस्टन्सी तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे कापून घेतलेले स्ट्रिप्स आहेत ना असं कोट करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये त्याला नीटनी मिक्स करून घ्यायचंय. सगळीकडून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही याला डीप फ्राय किंवा एअर फ्राय करू शकता. आता आपले जे स्ट्रिप्स आहेत त्यांना मी कोट करून घेतलंय आणि इथे मी तेलामध्ये यांना तळून घेणार आहे. आता आपले बर्गर किंगचे वेजी स्ट्रिप्स घरच्या घरी तयार झालेले आहेत. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन रेसिपीज करत राहा.